नमस्कार. कधी विचार केलाय का की बायबलमध्ये एक असं वचन आहे जे म्हणतं की एक दिवस माणसं देवदूतांपेक्षाही मोठी होऊन त्यांचा न्याय करणार आहेत? हो, बरोबर ऐकलं. माणसं देवदूतांचा न्याय करणार. हे ऐकायलाच कितीतरी विचित्र वाटतं नाही का? चला, आज आपण याच आश्चर्यकारक दाव्यामागचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया. हेच ते वचन आहे 1 करिंथकर 6:3. प्रेषित पौलाने हे लिहिलंय आणि हे एकच वाक्य अक्षरशः हजारो प्रश्न निर्माण करतं. म्हणजे माणसं देवदूतांचा न्याय कसा करू शकतात, हो की नाही? याचा अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा की मग याच्या मागे काहीतरी खूप खोल, काहीतरी गूढ अर्थ दडलेला आहे. तर या वचनाचा शेवटच्या काळात संतांच्या भूमिकेबद्दल नेमका काय अर्थ होतो? गंमत म्हणजे या एकाच वाक्यावरून दोन पूर्णपणे वेगळे विचारप्रवाह तयार झाले आहेत. अगदी एखाद्या रहस्याचा उलगडा करणाऱ्या दोन डिटेक्टिव्हसारखं. सुगावा एकच, पण निष्कर्ष मात्र एकदम वेगळे. तर आज आपण या दोन्ही शक्यतांचा अगदी खोलवर जाऊन तपास करणार आहोत. पण थांबा, या दोन वेगवेगळ्या मार्गावर जाण्याआधी आपण त्या दोन गोष्टी बघूया ज्यावर दोन्ही बाजू अगदी ठामपणे सहमत आहेत, कारण हाच या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. आता गंमत बघा. पहिला मुद्दा, अंतिम न्याय फक्त येशू ख्रिस्ताचाच असेल, संत त्याचा निर्णय बदलू शकत नाहीत. आणि दुसरा, 1000 वर्षांच्या राज्यात संत ख्रिस्ताच्या अधिकाराखाली राज्य करतील. दोन्ही बाजूंना ही दोन्ही नियम मान्य आहेत, पण याच पायावर उभं राहून पुढे कथेचे दोन वेगवेगळे मार्ग निघतात. म्हणजे नियम सारखे, पण खेळ खेळण्याची पद्धत एकदम वेगळी. तर इथे बघा, या आहेत त्या दोन प्रमुख विचारसरणी. एका बाजूला आहे सहाय्यक म्हणून भूमिका आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रकाशक म्हणून. एका विचारानुसार हे काम एकदाच होणारं आहे, तर दुसऱ्या विचारानुसार ही 1000 वर्ष चालणारी प्रक्रिया आहे. खूप मोठा फरक आहे नाही का? चला तर मग आपण पहिली विचारसरणी म्हणजे संतांची सहाय्यक म्हणून जी भूमिका आहे ती जरा सविस्तरपणे समजून घेऊया. तर दृष्टिकोन पहिला, संत न्यायामध्ये मदतनीस म्हणून. हा दृष्टिकोन काय सांगतो? यानुसार संतांची भूमिका खूपच शक्तिशाली आहे, यात काहीच शंका नाही. पण ती एका विशिष्ट कामापुरती आणि एका विशिष्ट वेळेपुरती मर्यादित आहे. म्हणजे असं की संत स्वर्गीय सैन्याचा एक भाग म्हणून येशूला मदत करतील. कशासाठी? तर सैतानाच्या सैन्याला हरवून त्यांना त्या अथांग डोहात टाकण्यासाठी. या मतानुसार देवदूतांचा न्याय करणे म्हणजे काही कोर्टात बसून निकाल देणं नाही, तर एका मोठ्या निर्णायक लढाईत, एका मोठ्या लष्करी विजयात सहभागी होणार आहे. आणि या विचाराला स्तोत्रसंहिता 149:9 सारखी वचनं आधार देतात. त्यांच्यावर लिहिलेला न्यायदंड बजावणे हा त्याच्या सर्व भक्तांचा सन्मान आहे. म्हणजे देवाने जो न्याय आधीच लिहून ठेवला आहे तो अंमलात आणायला संत मदत करतील. ते देवाच्या योजनेचे सैनिक म्हणून काम करतील. तर या दृष्टिकोनाचा सार काय? एकदा का सैतानाला त्या अथांग डोहात कैद केलं की संतांची देवदूतांचा न्याय करण्याची भूमिका संपली. मिशन पूर्ण. आणि त्यानंतर त्यांचं लक्ष पूर्णपणे सहस्रकादरम्यान राज्य करण्यावर केंद्रित होतं. त्यांची भूमिका बदलते. ते सैनिक ते प्रशासक बनतात. पण जर ही कथा इथे संपत नसेल तर? आता आपण दुसरा दृष्टिकोन पाहूया, जो संतांसाठी एक खूप मोठी आणि तब्बल 1000 वर्ष चालणारी भूमिका मांडतो. आणि ही बाजू खूपच रंजक आहे. या दुसऱ्या विचारानुसार संत फक्त सैतानाला कैद करायला मदत करत नाहीत, तर त्यानंतरची जी 1000 वर्ष आहेत त्या काळात ते पतित देवदूतांनी केलेल्या पापांची एक एक गोष्ट, त्याची संपूर्ण व्याप्ती उघड करतात. म्हणजे बघा, त्यांचं काम एका दिवसाच्या लढाईत संपत नाही, उलट ते 1000 वर्ष चालणाऱ्या एका महान्यायालयीन तपासाचा भाग बनतात, जिथे पापांचे सगळे पुरावे समोर आणले जातात. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का? कशासाठी हे सगळं? ज्या पापांचा न्याय आधीच झालेला आहे ती उघड करण्यासाठी अख्खं 1 सहस्त्रक म्हणजे 1000 वर्ष का घालवायची? म्हणजे निकाल तर आधीच ठरलेला आहे, मग हे 1000 वर्ष कागदपत्र तपासण्यात काय अर्थ आहे? याचं उत्तर खूप खोल आहे. हा सगळा खटाटोप निकाल बदलण्यासाठी नाहीये, तर तो निकाल 100% योग्य आणि न्यायपूर्ण का आहे हे संपूर्ण सृष्टीला दाखवण्यासाठी आहे. जेणेकरून इतर सगळ्यांना दोषींच्या अपराधांची खोली किती होती हे समजावं. देवाचा न्याय किती अचूक आणि किती निष्पक्ष आहे हे सिद्ध करण्यासाठी हा एक भव्य 1000 वर्षांचा प्रयत्न असेल. आणि हा सगळा वाद तेव्हा अजूनच रंजक होतो जेव्हा आपण कथेच्या क्लायमॅक्सकडे येतो. म्हणजे अंतिम न्याय, महान शुभ्र सिंहासनाचा न्याय आणि ती रहस्यमयी पुस्तके जी त्या दिवशी उघडली जाणार आहेत. प्रकटीकरण 20:12 मध्ये लिहिलं आहे, आणि पुस्तके उघडण्यात आली, आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिलेले होते त्यानुसार मृतांचा त्यांच्या कृत्यांप्रमाणे न्याय करण्यात आला.
पण या पुस्तकांमध्ये नेमकं काय आहे? आणि याच एका प्रश्नावर दोन्ही दृष्टिकोन पूर्णपणे वेगळे होता. आणि हीच गोष्ट याच चर्चेचा गाभा आहे. पहिला दृष्टिकोन म्हणतो की ही पुस्तकं म्हणजे देवाची स्वतःची अचूक आणि दैवी नोंद आहे, त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. पण दुसरा दृष्टिकोन एक वेगळी शक्यता मांडतो. तो म्हणतो की कदाचित या पुस्तकांमध्ये संतांनी त्या 1000 वर्षांत संकलित केलेल्या पापांच्या नोंदी सुद्धा असू शकतात. कशासाठी? तर सर्वांना न्यायाची निष्पक्षता समजायला मदत करण्यासाठी. तर प्रश्न हा आहे, अंतिम पुरावा फक्त दैवी आहे की त्यात मानवी सहभाग पण आहे? चला तर मग थोडक्यात दोन्ही बाजू पुन्हा एकदा बघूया. दृष्टिकोन 1 मध्ये संतांची भूमिका न्यायाच्या एका निश्चित कार्यात मदत करण्याची आहे. ध्येय आहे देवाचा पूर्वनियोजित न्याय अंमलात आणणे, आणि पुरावा आहे देवाची स्वतःची नोंद. या उलट दृष्टिकोन 2 मध्ये संत 1000 वर्षांच्या पाप उघड करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. ध्येय आहे देवाच्या न्यायाची धार्मिकता सिद्ध करणे, आणि पुरावा कदाचित संतांनीच संकलित केलेला. तर खरा फरक हाच आहे, संत हे देवाच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे आहेत की शिक्षेमागील संपूर्ण सत्य जगासमोर आणणारे आहेत. आणि हा प्रश्न आपल्याला एका खूप मोठ्या विचारात सोडून जातो. दैवी संदर्भात न्याय या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? शिक्षा अंमलात आणण्याची एक कृती, की त्या शिक्षेमागे असलेलं सत्य उघड करण्याची एक सखोल प्रक्रिया? विचार करा, कारण याचं उत्तर केवळ देवदूत आणि संतांची भूमिकाच नाही, तर न्याय या संकल्पनेबद्दलची आपली समज काय आहे हे ठरवतं.